तुझी मुली गडगडलाया नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राधा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा तुझी मुली गडगडलाया नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राधा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा तुझी मुली गडगडलाया नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राधा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा तुझी मुली गडगडलाया नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राधा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा तुझी मुली गडगडलाया नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू आज लोणी टाकळी येथील शक्ती केंद्र मातामाई मंदिर येथे स्वराज्याचे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत। आज संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याकरता आपण जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नवी आशा नवी दिशा वृत्तमार्फत यासाठी मी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकररावजी खोजे यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया आपले स्थान ग्रहण करावे। यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया आपले स्थान ग्रहण करावे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री आशिष भाऊ शेवटकर यांना सुद्धा मी विनंती करतो कृपया त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सत्य उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या छाल्याने हे स्वराज्य पुढे नेलं असे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी केली असे महात्मा ज्योतिराव फुले
युगपुरुष स्वामी विवेकानंद, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, राष्ट्रपती तुकडोजी महाराज, भाऊसाहेब देशमुख या सर्व विरोधींना मी सर्वप्रथम नमन करतो. आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. जर हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण काय असतो ही कल्पना आपण जर केली तर आपल्या लक्षात येईल की स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजी महाराजांनी किती मोलाचं कार्य केलेलं आहे, किती कष्ट केलेले आहे. आणि शिवाजी महाराजांनंतर त्यावेळेस त्यांची आई सईबाई यांचं निधन झालं आणि त्याच वेळेस स्वराज्यावर चालून आला होता तो अफजल खान. म्हणजे 2 वर्षाचे संभाजी महाराज असताना त्यांची आई या जगाला सोडून गेली. आणि मग प्रश्न उद्भवला की संभाजी महाराजांना दूध कोण पाजणार आता. म्हणजे लहान बाळ असल्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा जिजाबाईंनी चांगल्यात चांगली स्त्री कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. दूध कुठून मिळेल पाहिलं. बऱ्याच स्त्रियांना विचारलं की तुम्ही दूध द्या, आम्ही लागेल तुला पैसे देऊ. काही लोकांनी काही बायांनी म्हटले आम्ही पैसे देऊ म्हणून. त्यानंतर एक स्त्री उठली आणि तिने म्हटलं की मासाहेब मी दूध पाजणार. आणि त्या स्त्रीचं नाव होतं धाराऊ. त्या धाराऊनं संभाजी महाराजांना दूध पाजून मोठं केलं. त्यानंतर संभाजी महाराज जसे मोठे होत गेले त्यांच्या कला चातुर्य खूप होतं. खूप शूरवान, चिलवान, गुणवान आणि देखणे उंच असे बलाढ्य असे संभाजी महाराज होते. संभाजी महाराजांना जिजामातेंनी जसे शिवाजी महाराजांवर संस्कार केले त्याच प्रकारचे संस्कार संभाजी महाराजांवर केले. म्हणजे जिजामातेंनी 2 छत्रपती घडवले, एक म्हणजे शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे संभाजी महाराज. आणि संभाजी महाराजांना मग विविध शिक्षण दिलं. संभाजी महाराजांजवळ 14 भाषा अवगत होत्या. म्हणजे आपल्याला 2-3 भाषा येते, संभाजी महाराज त्यावेळेस 14 भाषा अवगत होत्या. आणि त्यांनी विविध अशा भाषेमध्ये लेखन सुद्धा केलेलं आहे. त्यांचा बुधभूषण हा ग्रंथ खूप नावाजला संस्कृत मधला बुधभूषण. म्हणजे हा बुधभूषण मध्ये जर तुम्ही वाचला तर तुमच्या कळेल की संभाजी महाराजांचं चातुर्य, त्यांची बुद्धी, त्यांचं शिक्षण किती विशालतेचं असेल. बुधभूषण त्यांनी आणखी कविता अशा विविध प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या लहानपणापासून एवढा संघर्ष त्यांना करावा लागला. 1-2 गोष्ट सांगतो. जेव्हा मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले त्यावेळेस मिर्झा राजे यांनी लुटफुट चालू केली, मारामारी चालू केली आणि स्त्रियांवर अत्याचार सुरू केला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेंसोबत पुरंदरचा तह केला आणि या पुरंदरच्या तहामध्ये 26 किल्ले शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे यांना दिले. 26 किल्ले. आणि त्यानंतर असं वाटलं की स्वराज्य संपलं शिवाजी महाराजांनी. कारण की मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले त्यावेळेस मिर्झा राजे यांनी लुटफुट चालू केली, मारामारी चालू केली आणि स्त्रियांवर अत्याचार सुरू केला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेंसोबत त्यानंतर असं वाटलं की स्वराज्य संपलं. मिर्झा राजेंना म्हणजे अमल बादशाहला दिले, बरोबर आहे, औरंगजेबाला दिले. त्यानंतर मग त्यांनी मनसबदारी स्वीकारली औरंगजेबाकडे. आणि मग झालं काय नेमकं की मनसबदारी झाल्यामुळे जेव्हा वाढदिवसाला शिवाजी महाराजांना जावं लागलं आग्र्याला आणि मग शिवाजी महाराज एकटे नाही गेले. बघा 8-10 वर्षाच्या संभाजी महाराजांना घेऊन गेले. आता मला सांगा तुम्ही आपण जर आपल्याला शत्रूने बोलावं तर आपण आपल्या मुलाला घेऊन जाऊ का? जवळ घेऊन आपण नाही घेऊन. आपण शत्रू शिवाजी महाराजांनी नाही, संभाजी महाराज तुम्ही चला. आणि वाटेत चालताना मग संभाजी महाराजांना काय म्हटलं असं, शिवाजी महाराजांना काय सांगितलं संभाजी महाराजला की आपलं स्टेट बँकेत खातं आहे, करोड रुपये देशनी आहे, आपलं या बँकेत खातं आहे, आपली इथं जमीन आहे, हे सांगितलं असून का? आपण असं सांगितलं असतं की बायको इथं जमीन आहे, तिथं जमीन आहे, हे खातं आहे, ते खातं आहे. संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी हे असं सांगितलं. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलं असेल की त्याशिवाय स्वराज्य निर्माण होत नाही, हे सांगितलं असं. आणि बघा लहानशा संभाजी महाराजांना शिवाजी महाराज आग्र्याला घेऊन गेले आणि काय परिस्थिती, लहानशा संभाजी महाराज शत्रूच्या तळामध्ये सापडले आणि काहीच झाली त्यांना त्यावेळेस. पण त्यावेळेसही शिवाजी महाराजांचं म्हणून झालं
गट ढसवलेलं नाही. आणि त्यांचं बुद्धीबद्दल तर खूप मोठं होतं. त्यांना दिलकर म्हणाला की त्यांना संभाजी महाराजांना की हा हत्ती राजे तुम्ही ठेवा म्हणून. आणि मग दिलकर काय म्हणतो की संभाजी महाराज आप ये हाथी आपके स्वराज्य में कैसे लेके जाएंगे. का काय म्हटलं, हे इतना बड़ा हाथी आपके स्वराज्य में कैसे लेके जाएंगे. तो संभाजी महाराज ने काय उत्तर दिलं मैडम, मैंने जनाब ये तो जानवर है, इसको हम बैठ के ले जाएंगे, नहीं बैठ के आया तो हम खींच के ले जाएंगे. लेकिन हमारे आबा साहब ने जो आपके 26 किले थे, आप वो किले आपके यहाँ पे कैसे लेके आएंगे. म्हणजे हे उत्तर दिलं जाते. आणि झालं तेच पुढच्या 2-3 वर्षातले हे जे लहानपणापासून संस्कार पडले संभाजी महाराजवर, त्याच कारणानं संभाजी महाराज हे एकमात्र असे मराठी छत्रपती आहे की त्यांनी कधीच कोणत्या शत्रूसमोर हार मानली नाही. एकमात्र छत्रपती आहे की त्यांनी सर्व लढाया जिंकल्या. एकमात्र असे छत्रपती आहे की त्यांच्या समोर कोणताही शत्रू येण्यासाठी थरथर कापत होता. मुघल असो, डच असो, पोर्तुगीज असो, त्यानंतर ते आदिलशाही असो, मुघलशाही असो, कोणीही असलं संभाजी महाराज नाव म्हटलं की ते घाबरत होते. कारण की एवढा दरारा संभाजी महाराजांचा होता. हा दरारा संभाजी महाराजांचा होता म्हणून स्वराज्याचं आपण हे जे आज पाहतो की ते काळानं टिकलं. बरोबर, तरुण वार करून त्यांना मारायचं म्हणून. परंतु त्यांचेच नातेवाईक, त्यांचाच मेवणा जो होता तो एक गद्दार निघाला आणि त्यांनी संभाजी महाराजांबद्दल खबर देऊन त्यांना अटक करून घेतली. आणि अटक केल्यावरही आपल्याला माहित आहे की संभाजी महाराजांनी किती हाल केले, औरंगजेबाने हाल केले, खूप केले. फक्त एवढंचसाठी की तू मुस्लिम धर्म स्वीकार. त्याने म्हणत होते की संभाजी मुस्लिम धर्म स्वीकारना है और कहा पे खजीना रखा है शिवाजी महाराज ने, वो बता दो, 2 बातें बता दो, मैं आपको जीवदान देता हूँ, हमारे यहाँ पे नौकरी करो. संभाजी महाराज अरे मरण पण तुझी चाकरी करणार नाही आणि माझा हिंदू धर्म मी सोडणार नाही. हाल करून संभाजी महाराजांचा त्याने छळ केला, वध केला. कातडी काय काढली, डोळे काय फोडले, बोट काय कापले, परंतु तरीही छत्रपती संभाजी महाराज हे डगमगले नाही. आणि कवी कळश आणि संभाजी महाराज हे दोघे सोबत होते. शेवटच्या वेळेस त्यांनी स्वतःच पूर्ण प्राणाची आहुती दिली, परंतु तरीही आपला धर्म सोडला नाही. ही धर्मनिष्ठा आणि हे धर्मरक्षणाचं ध्येय, हे स्वराज्य टिकवण्याचं ध्येय, हे प्रामाणिकता, हे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. म्हणून आपल्या सर्व युवकांनी प्रेरणा घेऊन संभाजी महाराजांकडून आपण आज एवढं जरी शिकलो तरी खूप पुढं आहे आपल्यासाठी. आणि आपण जी जयंती साजरी करत आहोत हे आपण आपल्यासाठी नव्हे तर हे आपलं काहीतरी पुण्य असेल मागच्या जन्मात म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत. आणि छत्रपती संभाजी महाराजांची आपण जयंती साजरी करत आणि पुष्प अर्पण करत नाही तर त्याच्यासोबत त्यांचे विचार आपण सोबत घरी घेऊन जात असतो. आणि ते विचारांची देवाणघेवाण आपण समाजामध्ये प्रत्येकासोबत करत असतो. म्हणून आपण ही जयंती साजरी केलीच पाहिजे. आणि ही जयंती आपण त्यांच्यासाठी नाही तर आपण आपल्या स्वतःसाठी साजरी करत असतो. म्हणून माझं लांबलेलं भाषण खूप पुढे झालं तरी मी सर्वांनी क्षमा मागतो आणि माझं झालेलं भाषण मी याच ठिकाणी संपवतो. आणि संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजी महाराजांनी जे शिवाजी महाराजांनी गड किल्ले जे आपले जिंकलेले होते त्यांचं चांगल्या तऱ्हेनं देखभाल आणि संरक्षण करायचं कार्य संभाजी महाराजांनी केलं. आजच्या युगात आपल्या कितीही वडिलांना आपल्यासाठी कमवून ठेवलं तर कोणताही पुत्र हा टिकून ठेवाल अशी काही शाश्वती नाही आहे. परंतु त्या काळात संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले केले, सर केलेले होते ते त्यांचं रक्षण करणं आणि जशी त्या जनतेला वागणूक दिली अशीच पूर्ण वागणूक संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात पुऱ्या जनतेला, संपूर्ण जनतेला खुश ठेवण्याचं आणि कार्य हे त्यांनी केलं. त्याकरता या ठिकाणी महाराजांच्या जन्मजयंतीच्या निमित्तानं पूर्ण त्यांना शुभकामना देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. मनोज भाऊ यांनी छत्रपती संभाजी महाराजबद्दल अत्यंत उपयुक्त अशी माहिती सांगितली आणि स्वराज्य निर्मितीपासून शिवाजी महाराजांनी जे
स्वराज्याचं बीज पेरलं होतं आणि त्याचं जे वृक्ष लावलं होतं त्या वृक्षाला खऱ्या अर्थाने जे खतपाणी टाकण्याचं काम, पोषक द्रव्य देण्याचं काम केलं असन तर ते हे संभाजी महाराजांनी केलेलं आहे. यानंतर मी विलासराव कुरडकर यांना विनंती करतो, कृपया त्यांनी संभाजी महाराज बद्दल 2 शब्द बोला. महात्मा मंदिर चरणी मी नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि तमाम महापुरुषांना, ज्या ज्या महापुरुषांनी आपले पूर्ण जीवन या दीनदलित आणि दुबळ्या लोकांसाठी खर्च केले, त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज शिवाजी महाराजांनंतर दुसरे छत्रपती ज्यांनी मराठा साम्राज्य यशस्वीरित्या सांभाळलं आणि त्यांना आयुष्यभर कमी लागलं, 30-32 वर्षाचं त्यांना आयुष्य लागलं, पण त्या कालावधीत त्यांनी केलेलं कार्य खूपच मोलाचं आहे. जसं म्हणजे वडिलाचं जे असते त्यांचीच परंपरा त्यांनी कायम ठेवून सर्व साम्राज्य म्हणजे आपल्यासाठी सर्वांसाठी त्यांनी टिकून ठेवलं. अशा महामानवास मी त्यांच्या स्मृतीने विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द बोलतो. विलास काका यांनी संभाजी महाराजांबद्दल उपयुक्त अशी माहिती सांगितली. त्यानंतर दिशा ग्रुपच्या वतीने हा जो उपक्रम चालू केला हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. आज शिवाजी राजे जर नसते तर आपण इथं हजर नसतो. आपल्याला घडवण्यासाठी राजा महाराजांनी जे मेहनत घेतली, जे बलिदान केलं, त्या बलिदानाला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा ग्रुप आहे नवी आशा नवी दिशा. नवी आशा नवी दिशा ही निर्मितीसाठी शेकडो इथे मेंबर झालेले. शेकडो मेंबर याकरता झाले का ही स्थळ असं होतं की या ठिकाणी साधा माणूस पण उभा राहत नव्हता, अशी ही परिस्थिती होती. आणि या परिस्थितीतून बराच काही सुधार आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एवढे बोलून माझे धन्यवाद. नमस्कार. तमाम मंदिरात आपण आज सर्वजणांसाठी जमलो. आज छत्रपती शिवाजी महाराज, आपला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व गावातले प्रमुख अतिथी मधुकररावजी गोदे, आशिष शौतकर, सुनील डाकोरे यांना आपण आज प्रमुख पाहुणे म्हणून आज इथं आपण आमंत्रित केलं होतं. आणि नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सर्व सदस्य हे जमल्याबद्दल मी यांचे आभारी.